हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? नक्कीच उत्तम खुशीत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आज सकाळपासूनच वाईब्सच एकदम छान होत्या. म्हणजे सकाळची वेळ होती, पाऊस होऊन गेलेला होता, थंड थंड हवा सुटलेली होती, त्यामुळे एकदम मस्त मूडने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. त्यात आज धन्वीला सुट्टी होती आणि काम थोडंसं कमी होतं. सकाळचा डब्बा वगैरे नव्हता, म्हटलं मग निवांतपणे झोपेतनं उठलो, सगळे कामं आवरायला घेतली. आता भांडे लावतानाच माझ्या डोक्यात विचार चालला होता की आजच्या दुपारची काय स्वयंपाक करायचा, काय भाजी बनवायची. तेवढ्यातच विचार आला की अरे आज तर पोळा आहे. मग आज आपण पोळ्याचं छान पुरणपोळी आणि खीर बनवूया. मग बैलच नाही आणले तर मग आपण संध्याकाळी पूजा करूया, म्हणून मग संध्याकाळची वाट बघितली. यांना दुपारी सांगितलं की तुम्ही येताना बैल घेऊन या, ते रोज जेवायला दुपारी घरी येतात. मग त्यांनी दुपारी बैल आणलेत आणि मग मी म्हटलं की संध्याकाळच्याच वेळेला मी पुरणपोळी, खीर, सार, भात सगळं संध्याकाळीच बनवेल. अमावस्या होती म्हणून सगळं घर साफसफाई करून घेतली, जाळी जळमाटं काढून घेतली, छान पोछा लावून घेतला आणि मग विचार केला की थोडेसे 2-3 कपडे आहेत, बेडशीट वगैरे ते सगळं धुवून टाकलं. आणि आज मला ग्रोसरी पॅक करायची होती, म्हणजे ग्रोसरी डब्यांमध्ये सगळं किराणा सामान भरून ठेवायचं होतं. मग दुपारच्या जेवणानंतर ते सगळं काम आवरलं आणि संध्याकाळच्या तयारीला लागले. दुपारच्या वेळेला धन्वीचा अभ्यास घेता घेता थोड्या कपड्यांच्या घड्या बाकी होत्या, त्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. धन्वीचं कपाट मी असं आवरून ठेवते की तिचे सगळे कपडे, त्यामध्ये सुद्धा मी तिचे कपड्यांचं डिव्हिजन करते. म्हणजे शर्ट्स बाजूला, टी शर्ट्स बाजूला, स्कर्ट्स बाजूला. त्यामुळे तिला कपडे काढतानाही सोपं होतं आणि आपल्यालाही तिला ऑर्गनाईज कसं ठेवायचं हे समजावता येतं. जेव्हा सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या केल्या जातात तेव्हाच ते प्रत्येकाच्या कप्प्यामध्ये, प्रत्येकाच्या कपाटामध्ये जातात. त्यामुळे प्रत्येकाला कपडे हातात काढून देण्याची वेळ पडत नाही. प्रत्येकजण प्रत्येकाचे कपडे जेव्हा हवे तेव्हा ज्याच्या त्याच्या कप्प्यातून घेऊ शकतो. धन्वी, काय खातेस तू? धन्वीला दात आहेत का पेरू खायला? बघू बरं, मला खाऊन दाखव पेरू. पेरू तर आम्हाला सगळ्यात जास्त आवडतो. पेरू खाताना पुढचेच 2 दात पडलेले असल्यामुळं तिला थोडंसं प्रॉब्लेम येत होता, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं सहज गंमत म्हणून. दुपारी बघितलं, अभ्यास झाल्यानंतर धन्वीने इतका पसारा घातला होता. म्हटलं चला आता हिला गोड गोड बोलून हा सगळा पसारा आवरायला लावूया आणि तिच्या कॉर्नरमध्ये ठेवायला लावूया. मग मीच तिच्याजवळ जाऊन बसले आणि तिला म्हटलं की चल आता आपण दोघीजणी मिळून पसारा आवरूया. मी फक्त ॲक्टिंग करायला लागले तोवरच तिने पटापट पसारा आवरून घेतला, कारण तिला माहिती आहे की आई कुठेही कुठलीही गोष्ट ठेवेल तर तिला तिच्या कॉर्नरमधला सगळ्या गोष्टी तिला तिच्या हातानेच लावायच्या असतात. त्यामुळे तिनेच सगळा पसारा आवरला. हा व्हिडिओ शूटच करत होतो की आम्ही बघितलं तिकडनं की जोरात आमचा कॅमेरा पडला आणि म्हटलं चला हाही थोडंसं तुमच्यासोबत स्ट्रगल शेअर करूया. दुपारनंतर मग ग्रोसरी भरायला सुरुवात केली. बघा, हे 2 कंटेनर जे, म्हणजे ह्या 2 जार आहेत, ग्लास जार, ह्या मी डीमार्ट शॉपिंगमधनं घेतलेल्या आहेत. ह्या मला 90 रुपीजच्या पडल्या आहेत 2. तर मी 2च एवढ्याचसाठी घेतल्या की माझ्याकडे खूप सारे आता कंटेनर ऑलरेडी झालेले आहेत. काही डबे आहेत स्टीलचे, काही आहेत. तर त्यामुळं मी ह्या 2च घेतल्या. मला एकामध्ये मिरची भरून ठेवायची होती आणि एकामध्ये मला माझ्या काळा मसाला भरून ठेवायचा होता. तर काळा मसाला जवळपास ह्या बरण्या 1-1 किलोच्या आहेत. तर काळा मसाला माझा ती बरणी भरून पूर्ण उरलेला आहे. थोडासा तो मी आता वरचं वापरून घेईल, पण मग वर्षभरासाठी माझा मसाला एकदम छानसा असा स्टोअर झाला, म्हणून मग मी ह्या 2 बरण्या घेतल्या आहे. आता बाकीचीही ग्रोसरी हळूहळू तुमच्यासोबत भरून घेते. तुम्ही व्हिडिओ बघा.
अशा अमावस्या मागणाऱ्या ताई येतात दर महिन्याला, दर अमावस्येला. तुमच्याकडे येतात का? ही परंपरा आता खूप दिवसेंदिवस लुप्त होत चाललेली आहे. संध्याकाळच्या वेळेला बैलांची पूजा करायच्या आधी मी आधी सगळ्यात तो नागनरसोबा काढून घेतला. आधी त्याची पूजा केली, त्याला नमस्कार केला, तो काढून घेतला आणि मग बैलांची पूजा करून घेतली. बैलांना नैवेद्य दाखवला. रात्रीच्या वेळेला पुरणपोळी, सार, भात, कुरडया, भजी असा सगळा नैवेद्य बनवला होता आणि तो देवाला दाखवला. तर असा होता आमचा आजचा पोळ्याचा व्लॉग. अ, मला काल फुलंच मिळाली नाही पावसामुळे. त्यामुळे मग मी काल बैलांची बिना फुलांचीच पूजा केली. साधी आपली साध्या मनाने आणि चांगल्या भावाने पूजा केली. देव ही मान्य करून घेतो. दुसरी गोष्ट, मी असे छोटे-छोटे नैवेद्य करून देवांना ठेवत नाही. कारण आमच्या इकडे गायींना ते नैवेद्य खायला देत नाही. जे गाईवाले लोकं आहेत, ते लोकं त्या गायींना खाऊ देत नाहीत ते. त्यामुळे मग त्या नैवेद्यांचं करणार काय? म्हणून मग मी काय करते, एकच पूर्ण ताट असं नैवेद्याचं वाढते आणि ते देवासमोर ठेवते आणि तेच पुन्हा त्या थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला घेतो. तर असा झाला आमचा आजचा पोळ्याचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? प्लीज कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.